हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठले डाऊट असेल तर या नंबरला कॉल करा. आजचा व्हिडिओ जो आहे SPPU असिस्टंट प्रोफेसर 134 प्लस भरती 2026. मित्रांनो, 134 जी जागा आहे ते कंत्राटी पद्धतीने आहेत. मी पहिलेच स्पष्ट करतोय, म्हणजे ह्या जागा ज्या आहेत ह्या परमनंट नाहीयेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ही जागा आहेत, वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या जागा आहेत. पहिलं आपण पाहून घेऊया की ही जाहिरात जी आलेली आहे त्याचं नोटिफिकेशन. मी पूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला सरळ सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. मूलतः हे पहा, नोटिफिकेशन मध्ये डेट दिलेली आहे 31 मे 2027 पर्यंत ह्या जागा राहतील. सगळ्या वेगवेगळ्या डेट दिलेल्या आहेत. पोस्ट असिस्टंट प्रोफेसर पोस्ट जे आहेत 31 मे 2027 पासून राहतील आणि मंथली जे आहे तुम्हाला पेमेंट देण्यात येणार आहे 50,000 रुपये. पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही 50,000 रुपये पेमेंट घेऊन असिस्टंट प्रोफेसर जर बनायचं असेल, तुमच्या करिअरला नवीन दिशा द्यायची असेल तर तुम्ही 100% या गोष्टीविषयी विचार करू शकता. मित्रांनो, या जागा जे दिलेल्या आहेत रिझर्वेशन नुसार दिलेल्या आहेत. एसी ST एसीला 17 जागा आहेत, जनरल रिझर्वेशन 11, वुमन, त्यानंतर स्पोर्ट 1, अशा टोटल मिळून 133 जागा आहेत. याचा अर्थ की या सगळ्या जागा विषयानुसार आहेत. टोटल पोस्ट असिस्टंट प्रोफेसर 133, नंबर ऑफ पोस्ट 5, ग्रेड 1A 2, ग्रेड B1, ग्रेड C1 आणि ग्रेड D+E1 अशा वेगवेगळ्या ग्रेड मध्ये डिवाइड केलेल्या ह्या पोस्ट आहेत. ग्रेड A1 मध्ये वेगवेगळ्या विषयाच्या आहेत. केमिस्ट्री आहेत, सायन्सच्या एन्व्हायरमेंट सायन्स आहे, जिओग्राफी आहे आणि यांचं इकडं स्पेशलायझेशन दिलेलं आहे. याचं नोटिफिकेशन मी माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये 100% टाकणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर ज्यावेळेस व्हिडिओ पाहाल तिथं डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, त्यामध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. किंवा SPPUP च्या वेबसाईटला जाऊन जे आहे तुम्ही तिथं जाऊन हे नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. मॅथमॅटिक्सच्या 6 आहेत, वेगवेगळ्या जागा आहेत. फिजिक्स वेगवेगळ्या, डेटा सायन्स, कॉमर्स वेगवेगळ्या जागा आहेत. इंग्लिशच्या 3 जागा आहेत, हिंदीची 1 जागा आहे. अनुवाद हिंदी, कम्प्युटिंग, प्रयोजनमूलक हिंदी, लॉच्या मराठीच्या 3 जागा आहेत. भाषा विज्ञान स्पेशलायझेशन दिलेलं आहे वेगवेगळ्या विषयानुसार. सोशलच्या 2 जागा आहेत, फिजिक्सच्या 2 जागा आहेत, स्किल डेव्हलपमेंटच्या जागा आहेत, स्कूल ऑफ ओपन याच्या 8 जागा आहेत. वेगवेगळ्या ह्या सगळ्या जागा आहेत. मित्रांनो, हिस्ट्री, पॉलिटिक्स सायन्स 1, सोशलॉजी, इकॉनॉमिक्स वेगवेगळ्या जागा यामध्ये आहेत. मित्रांनो, याचं सगळं डिटेल जे आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये सरळ सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हे नोटिफिकेशन तुम्ही पण वाचावं असं मला वाटतं. काही गोष्टी माझ्याकडून सुटल्या असतील तर तुम्ही ते कव्हर करू शकता. चला तर पाहूया या जाहिरातीचं सविस्तर वर्णन सोप्या भाषेमध्ये. नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही जर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ SPPU असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करण्याचे स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. विद्यापीठाने 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी असिस्टंट प्रोफेसर कंत्राटी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या व्हिडिओमध्ये आपण फक्त वरवरची माहिती पाहणार नाही, तर जाहिरातीतील अशा काही महत्त्वाच्या अटी आणि नियम पाहणार आहात जे समजून घेतल्याशिवाय अर्ज करू नये. सर्वात आधी बेसिक गोष्ट, हे पद पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाचे असून यांचा कार्यकाळ 31 मे 2027 पर्यंत असेल. या पदासाठी दरमहा 50,000 रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे. मित्रांनो, महत्वाच्या तारखा आणि अर्ज करण्याची पद्धत, सर्वात मोठी चूक इथे तुम्ही करू शकता त्याला तुम्ही टाळू शकता. आता लक्षात घ्या की बहुतांश विद्यार्थी येथे चूक करतात. अर्ज ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 23 मे 2026 ला रोजी सुरू झालेली आहे. शेवटची तारीख आहे 1 जून 2026. म्हणजेच तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन रिक्वायरमेंट या वेबसाईटवर जाऊन फक्त ऑनलाईन अर्ज करायचा आहे. कसा करायचा आहे? फक्त ऑनलाईन अर्ज करायचा आहे. फीस खुल्या प्रवर्गासाठी ओपन कॅटेगरी 1,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 500 रुपये फी आहे. ऑनलाईन फीस भरायची आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा. सर्वात महत्वाचा पॉइंट,
हार्ड कॉपी जाहिरातीत स्पष्टपणे सांगितले आहे की उमेदवारांनी अर्जाची हार्ड कॉपी किंवा कोणतीही कागदपत्रे पोस्टाने किंवा स्वतः जाऊन विद्यापीठात जमा करायची नाहीत. बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला फोन येतो, सर ह्याची हार्ड कॉपी द्यायची का, कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत, कसं करायचं काय नाही. मित्रांनो, व्हिडिओ पाहते वेळेस तुम्ही सविस्तर पहा. व्हिडिओमध्ये मी स्पष्ट अशा काही गोष्टी नमूद करत असतो ज्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. मित्रांनो, विद्यापीठाने सुद्धा हे विचार केलेला आहे की तुम्ही खूप दूरवरून येत असाल हार्ड कॉपी देण्यासाठी, तर तसं काही करायची गरज नाही किंवा पोस्ट ऑफिस सुद्धा पाठवायचं नाही. तुम्हाला तुमचा अर्ज आणि सर्व कागदपत्रे थेट मुलाखतीच्या दिवशी इंटरव्ह्यू सोबत घेऊन यायची आहेत. जर तुम्ही आताच पोस्टाने अर्ज पाठवला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. शैक्षणिक पात्रता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि सवलती आता पाहूया. कोण अर्ज करू शकते? पदवी, तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाने 55 गुण, पदव्युत्तर पदवी, मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे. पात्रता परीक्षा सोबतच तुम्ही यूजीसी नेट किंवा सेट परीक्षा किंवा पीएचडी सवलत, जर तुम्ही पीएचडी 2009 आणि 2016च्या यूजीसीच्या नियमानुसार झाली असेल तर तुम्हाला सेट नेट मधून सूट मिळेल. मित्रांनो, गुणवत्तेमधील सवलत, जर तुम्ही एससी एसटी ओबीसी नॉन क्रिमिनल किंवा दिव्यांग प्रवर्गात मोडत असाल तर तुम्हाला गुणवत्तेमध्ये 5% सवलत मिळेल. म्हणजेच तुम्हाला 55% ऐवजी 50% गुण चालतील. नियम, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट यामधील पदासाठी काही नियम लागू आहेत. तिथे तुम्हाला फर्स्ट क्लास पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. आरक्षण नॉन क्रिमिनल लेटर आणि परराज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना, आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या 3 नीट लक्षात ठेवा. नॉन क्रिमिलियर, व्हीजीएनटी, ओबीसी, एसबीसी प्रवर्गातील उमेदवाराकडे 31 मार्च 2026 पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणे सक्तीचे आहे. हे प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला ओपन मध्ये ग्राह्य धरले जाईल. परराज्यातील उमेदवारांना हा नियम अत्यंत महत्वाचा आहे. जे विद्यार्थी महाराष्ट्राबाहेर आहेत आणि त्यांच्या राज्यात जे राखीव प्रवर्गात येतात त्यांना महाराष्ट्र फक्त खुला ओपन प्रवर्गात ग्राह्य धरले जाईल. त्यांनी फक्त ओपन मधून अर्ज करावा. कॅटेगरी इंटरचेंज, डीटीए, एनटीबी, एनटीसी किंवा एनटीडी यापैकी एखाद्या प्रवर्गातील उमेदवाराला मिळाला नाही तर त्या जागा या 4 प्रवर्गामध्ये आपसात भरल्या जाऊ शकतात. त्यामुळे एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही नक्की अर्ज करावा. मित्रांनो, खूप महत्वाचं आहे. एनटी विद्यार्थ्यांनी खूप जवळून आणि लवकरात लवकर अर्ज करून टाकावे, तुम्हाला जॉब भेटू शकतो. एमपीएससी हिंदी साहित्य दीप, एमपीएससी जाहिरात क्रमांक 114 115, सहाय्यक प्राध्यापक गट अ आणि अधिवक्ता गट ब पदाकरिता विषय हिंदी, मराठी, इंग्रजी. लक्षात ठेवा, अर्थशास्त्र. मित्रांनो, या विषयासाठी विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. सेट आणि नेट 2026 साठी आता नेट एक्झाम जाहिरात आलेली आहे, फॉर्म भरणे पण झालेला आहे यासाठी, आणि सेटची काही दिवसांमध्ये येणार आहे. तयारीला लागा. पेपर 1 आणि 2 साठी फीस आहे 3000 रुपये. मित्रांनो, पेपर 1 घेत असाल तर फक्त 1500 रुपये, पेपर 2 घेत असाल तर वेगळा 2000 रुपये. लक्षात ठेवा. आणि दोन्ही मिळून जर तुम्ही घेत असाल एकत्रित तर 3000 रुपये फीस असेल. एमपीएससी 114 आणि 115 साठी फीस आहे 3000 रुपये. मित्रांनो, पर विषय वाईज 3000 रुपयामध्ये तुम्हाला काय काय दिलं जाईल हा प्रश्न तुमच्या समोर पडला असेल. 100% पडायला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला सर्व घटकांचे पीडीएफ नोट्स दिले जातील, सर्व घटकांचे रेकॉर्डेड नव्याने अभ्यासक्रम समाविष्ट लेक्चर दिले जातील, घटकांचे लाईव्ह लेक्चर घेतले जातील, घटक यानी की विकाई युनिट यांचे घटकांचे लाईव्ह लेक्चर घेतले जातील. परीक्षा अभिमुख प्रश्न विश्लेषण राहील. सर्वांसाठी 10 टेस्ट सिरीज दिल्या जातील. ज्यांनी नेटचा फॉर्म भरलेला आहे आणि जे एमपीएससी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे टेस्ट सिरीज खूप महत्वाचे आहे. मित्रांनो, एका टेस्ट सिरीज मध्ये 100 प्रश्न असतात. याचा अर्थ की मी 10 टेस्ट सिरीज देतोय, याचा अर्थ की 1000 प्रश्न तुम्ही सहजासहजी कम्प्युटरवर वाईज तुम्ही तयारी करू शकता. प्रत्येक रविवारी विशेष मार्गदर्शन सत्र घेतलं जाईल. नुसतं हा पाठ्यक्रम जो आहे सीमित नाहीये, लक्षात ठेवा. मित्रांनो, सेट नेट पुरता नाहीये. तुम्ही इंटरव्ह्यू साठी जाल तरी तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तुम्ही डेमो देणार आहात याचाही फायदा होणार आहे. तुम्हाला या जाहिरातीसाठी सेटनेट साठी कुठल्या वेगवेगळ्या अप्लाय करणार आहात तर तुम्हाला डेमोची पण तयारी, कारण की डेमोला तुम्हाला 20 मार्क आहेत, हे लक्षात ठेवा. इंटरव्ह्यू आणि डेमोची पण तयारी करून घेण्यात येणार आहे. मित्रांनो, अभ्यास करणं वेगळं आणि शिकवणं वेगळं, हे लक्षात ठेवा. अधिक माहितीसाठी हा संपर्क नंबर दिलेला आहे. नंबरला तुम्ही मेसेज पण करू शकता, कॉल पण करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे सखोल अभ्यास
परिणामाची हमी आणि यशाची खात्री. अभी नाही तो कभी नाही. मित्रांनो, याची कालावधी राहील परीक्षा होईपर्यंत. अभी नाही तो कभी नाही या गोष्टीला विचार करा आणि तुम्ही हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलद्वारे जोडू शकता किंवा या नंबरला कॉल करू शकता. ऑल एक्झाम कट्टा ऍपद्वारे तुम्ही सुद्धा जोडू शकता. प्ले स्टोअरवर जा, ऑल एक्झाम कट्टा ऍप डाउनलोड करा. तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल आणि रीतसर पावती पण भेटेल. सेट नेट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे आणि एमपीएससी 114 115 या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप सुवर्ण संधी आहे. प्राध्यापक डॉक्टर धनाजी सर, सेट नेट मार्गदर्शक. मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे. मित्रांनो, जी जाहिरातीशी आपण चर्चा करत आहात त्यासाठी काय कागदपत्रे लागतात? जेव्हा तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाईल तेव्हा कोणती कागदपत्रे नेणे मस्ट आहे ते लिहून घ्या. ऑनलाईन अर्जाची प्रिंट आउट आणि सविस्तर बायोडेटा, ऑनलाईन फी भरल्याची पावती, पेमेंट रिसिप्ट, मार्कशीट, नियम, तुमच्या सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र झेरॉक्स देताना मार्कशीटच्या दोन्ही बाजूने बोथ साइड झेरॉक्स काढणे अनिवार्य आहे. क्रेडिट सिस्टम, ज्या विद्यार्थ्यांमध्ये मार्क्स ग्रेड किंवा क्रेडिट सिस्टम मध्ये आहे त्यांनी त्यांच्या विद्यापीठाकडून टक्केवारीतील रूपांतरण करणे सोबत आणणे बंधनकारक आहे. मुलाखतीसाठी जाताना विद्यापीठ कोणत्याही प्रवास भत्ता देणार नाही. स्वतःच खर्च करून यायचे तुम्हाला. जे तुम्हालाच खर्च करावा लागेल. महत्वाची नोंद, डेटा सायन्स कोर्स अहमदनगर उपकेंद्रावर आणि मॅनेजमेंट सायन्स कोर्स नाशिक उपकेंद्रावर चालवला जाईल आणि त्यांच्या मुलाखती देखील अनुक्रमे अहमदनगर आणि नाशिक येथे घेतली जातील. हे खूप महत्वाचं आहे. डेटा सायन्स आणि जे मॅनेजमेंट सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. जर मित्रांनो 1 जून 2026 आधी स्वतःची पात्रता तपासा आणि एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचा असेल तर प्रत्येकासाठी वेगळा अर्ज करावा लागेल, फीस भरावी लागेल. काही गडबडी कोणतीही खोटी माहिती देऊ नका, अन्यथा अर्ज रद्द होईल. तुम्हाला या जाहिरातीबद्दल किंवा तुमच्या विषयाबद्दल पात्रतेबद्दल शंका असल्यास कमेंटमध्ये विचार करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्राध्यापक पाहणाऱ्या तुमच्या सर्व मित्रांसोबत नक्की शेअर करा. खूप खूप धन्यवाद. तुमच्या विषयानुसार उदाहरणार्थ कला, विज्ञान, वाणिज्य कोणत्या विशिष्ट पात्रतेबद्दल किंवा सर्टिफिकेट बद्दल, सेटनेट सूट बद्दल आणखी काही सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंट्स मध्ये तुम्ही सांगू शकता. माझ्याशी या चॅनलला हिंदी साहित्य दीप या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. मित्रांनो, मला आशा आहे या व्हिडिओ मधील बऱ्याच काही विद्यार्थ्यांना, 133 विद्यार्थ्यांना नाही म्हणणार मी, परंतु बऱ्याच काही विद्यार्थ्यांना नोकरी लागणार. मित्रांनो, इंटरव्ह्यूला जाण्याच्या अगोदर मला फोन करू शकता, मी तुम्हाला मार्गदर्शन करेल. डेमो देण्याच्या अगोदर फोन करू शकता, मी तुम्हाला मार्गदर्शन करेल. डेमो विषयी मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. डेमो कसा द्यायचा, अभ्यास कसा करायचा, अभ्यास करणं वेगळं आणि टीच करणं वेगळं, शिकवणं वेगळं, हे लक्षात ठेवा. अभ्यास किती जरी असला, तुम्हा शिकवलेला जो पाठ आहे तो विद्यार्थ्यापासून जर नाही पोहोचला तर तो विद्यार्थी समाधानी नाही होणार. त्यासाठी मित्रांनो, डेमो कसा द्यायचा, इंटरव्ह्यू कसा द्यायचा, परिचय कसा सांगायचा आणि एक्सपर्ट जे आहेत त्यांना आपल्या विषयाकडे कसं वळवून घ्यायचं, या पण गोष्टी मी माझ्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही हिंदी साहित्य दीप युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझा उद्देश एकच आहे की तुम्हाला नोकरी भेटली पाहिजे. खूप खूप आभार.